कोणत्याही समाजाच्या प्रगतीमध्ये त्या समाजातील स्त्रियांचा अत्यंत मोलाचा वाटा असतो. आगरी किचन स्टोरीजच्या आजच्या भागात आपण अशा ज्येष्ठ माऊल्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आई, तुम्ही या गावात नवीन नवीन आल्या तेव्हा असं भाजीपाल्याचं प्रमाण किती होतं असं? तेव्हा स्वस्त भाजीपाला पण आपला घरचा ना, थोडा घरी बनवायचा. मग सगळ्यांच्या घरी भाजीपाला व्हायचा का? देठ लावायचे, कोणी थोडं शिरोले लावायचे, ते वांगीच लावायचे, सगळे म्हणजे पदार्थ थोडा घरात वापरायला म्हणजे असं. आणि तुमच्या घरच्या काय म्हशी होत्या? आमच्या घरच्या म्हशी होत्या 700 म्हशी. मग दूध घेऊन कुत्रा मेला माझा 75 साली, तवशा मी दूध दूध घेऊन कुठे जायला लागायचा? कल्याणला. इथून पायी आपली ना फुलावल्या पायीच जायचा. मग चालत पार यावं. मग तिथून आपल्याला भाजी मार्केटला जायचा किंवा मच्छीला जायचा तर मच्छीला जायचं. मग घरी येऊन स्वयंपाक? नाही, सासू करायची. सासू. आई, तुम्ही तुमचा भाजीपाला का? आमचा भाजी मग काय काय लावायचे तुम्ही असं भाजीपाल्यामध्ये? आमची कोथिंबरी लावायची, मेथी लावायची, कांदे लावायचे, वांगी लावायची, भरपूर भाजीपाला टाकायची लावायची. तुम्ही सकाळी उठल्या का शेतावर? सकाळी आमचा 4 वाजता उठायचा. 4 वाजता उठायचा, मग अंघोळ करायची ना, मग हे घेऊन जायचा. तिकडचं चालतच जायचं. मग त्या 50 पैसे मग तो हेला आम्हाला 50 पैसे द्यायचं तर आम्ही घरा यायचा. मग इकडं मशीनचा या भरायचा, शेण भरायचा, खाना कालवायचा, मग त्यांच्याजवळ उभा राहायचा, परत हे घेऊन जायचा. आम्ही चिकार कष्ट केले. मग आई स्वयंपाक आमची जाऊ होती. जाऊ करायची. आई, तुमचं कसं काय सकाळी म्हणजे उठल्याबरोबर कसं का शेतावर? आम्ही सकाळचे रात्रीचे काय करायचो, वांगी मिरच्या, मग ती पाट्या रचाच्या 12 वाजेपर्यंत पाट्या रचाच्या. सकाळचे उठायचा 3ला आंघोळ करायची ना, मग त्या सराचे बांधावाल्या जेवून मग माझा दिवस आम्ही दोघा 4-3 एक टाकायचं 9 वाजेपर्यंत. आई, आता मला सांगा, आपल्याकडे सुकी मच्छी ती कोणत्या महिन्यात घ्यायची म्हणजे? मार्गशीर्ष महिन्यानंच मच्छी, तेव्हाच मच्छी घ्यायची मज्जा असायची आपल्या गावामध्ये. तीच मच्छी चांगली. मग त्यावेळी आपण त्यांच्याकडनं मांदेली घेतली, सुकट घेतली. मग त्यावेळी अशी ते आपल्या टोपल्याला शेड लागते. शेड म्हणजे निशाणे, चौरात भात, चौरात मच्छी आपल्यामध्ये. म्हणजे पैसे नव्हते द्यायचे? पैसे नाही, भातावर. ते भातावत मच्छी घ्यायची. तो ज्या काही भात आपल्याला वगैरे घ्यायचं त्याला. असेल तर सगळं भातावत घ्यायचा. मग तो घरी आणला का वालून नीटकट व्यवस्थित. मग तो आपलं आता डब्यात भरतात, डब्यात नाही भरायचा, मटक्यात भरायचा. त्याच्यावर शेणाचा लेप द्यायचा. मग तो वालून मग तो मरका आपल्या अगोदर त्याला ते मावरा सगळा ठेवून द्यायचा. हो, मला आठवतं आमची आई पण तसंच करायची. मच्छी सुकून मग ते पेंड्याचे असे मस्त तुकडे करून मग त्याच्यामध्ये राख टाकून. आणि मग तो आपल्या आता पाणी पडलं मग कुठे जायचं. पाणी पडलं आपल्याला काही आणि मग आता आपल्याला कसं सगळं आहे नाही दौरत दुकानात भेटतं. मग पहिले दुकानावर काही भेटत नव्हता. पाणी पडल्यावर घरांच्या जायची या नाही वाव नाही कुठेशी जायचं मच्छी. मग तीच अख्ख्या पावसाला आपल्याला खपरणे एवढी मच्छी ती भरून ते पाहिजे. पलवा बनवायचे तुम्ही, हा. ते कशाच्या बनवायचा? काकरा आणायची, काकरा काकरा आपल्या शेतांना काकरा आणली ती उकरायची आणि उकरल्यावर मग ती पोराची, त्यांची बी काढायची. मग ते तुकडे करायचे, त्याला मीठ हळद लावायची ना, मग ती वालवायची म्हणजे पक्की वालवायची. मग ती भरून ठेवायची आपल्या मरक्याला मस्त. आगोटची आपल्याला सुकट केली किंवा बोंब काही मच्छी केली, तांबाट्याचा पलवा ते करायचा. टाकायचा, तांबोट्याचा वांग्याचा करायचा, पलवा. वांग्याचा करायचा, आंब्याचा करायचा. तेव्हा सगळे पलव चिंचची उंडी करायची. तेव्हा ते आमटी करायची. आंब उकरायचं, असं आंब आहे ना ते वाटून ना त्याची अशी या बनवायची पातोळी सगळी. मग ती द्यायची कवा अशी तोंडा संडास लागली काही वेळेला तर त्याची आमटी करायची नाही का बाय. म्हणजे ते शिजवून ठेवायचं? हा, शिजवून ठेवायचं, कापा करून किंवा असा लोंढा करून ठेवायचा. मग ते कापाचा मावरा आपल्याला लागेल तेवढा घ्यायचा. मग त्याची आमटी बनवायची. आपण आंबट कसा बनवता, लसूण टाकायचा किंवा आपलं पंतीला नाही का तो पक्का लाल करायचा, तो झाडाचा ना, ते तेल टाकायचा लसूण, मग तो टाकायचा ते नाही बाय. बरोबर फोडणी ना? बोलतात त्याला फोडणी. फोडणी चमच्याची, बिमच्याची. आता फोडणी आपली अशी डालीला पण फोडणी जावा तुम्ही काय करता चमच्याच्या फोडणी. लसूण बिसून चमच्याच्या ना आमची ना पंती टाकायची. तोपर्यंत ती पंती आपली डाळ शिजत पंती मस्त लाल होते. हा. लाल झाली सगळी
दाली टाकून झाला का मग लसूण टाकायचा, जिरा टाकायचा, राई तर पंचीनच टाकायचा तेल टाकायचा. टाकायचा हा, सगळं तेल. याला नवकाला टाकायचं दाली ते. चोरून द्यायचा कोणी भरले ना सगळं गडून वास याचा सगळं चार घरात वास गेला पाहिजे और वरणाला वास यायचा. एवढं फोडणी भारी आहे. भारी वास चव यायचा. पण लागायची तेव्हा चव पण खायला. वास. बसा. फक्त मासे परत करवालची करवाल शिवरीची पाता दुश्मनीची पाता नाहीतर एक दिवस मोठी कोलबी पडली ती मग ती काय गेली रातची पडली ना मग ती आपण चोकलाची ना ठेवायची मिठाण मग ते करवालं वालवाचं ती सुकवून ठेवायची ती मच्छी. हा मग ती आपल्या यावं कपरीवर कपरी टांगाची चुलीवर मग राहत खाली आग लोटलीत राहायचा हा, उलटा पालटी करायची. वाढवायच्या ना कधी पक्की करत ओली किंवा ठेवायची डब्यानं मला आणि आपण झुंजून न्यावाची शेतावर खरे मासच पोराचं नाही त्याला पाणीची टाकायची हलत पाणी जरा करवाचं उकाळा द्यायचा. आणि ते खरे मास द्यावचं टाकून मग लगे आपले टोपलीन होताच आहे मग ते टाकायचं कपरीवर खालच्या दांड्याच्या टोकाचं ते खरखरीत होतं आता कंचं आता काहीच आता नाही. दूर काही राहून नाही. सेवाचं मासे. आता म्हणजे मच्छी पहिले सगळी आणून हा, ना ती हा, ती मस्त आपण साळी करून ठेवायची, हा. सुकवून ठेवायची हो, मच्छी आमची- असं. हा, आता मीठ येतं दारावर आपल्या गाड्यांचा मग तो मीठ घेतला का तो वालवाचा तो चालाचा बारीक निघाल तर बघायचा काही कचरा आहे का मग तो दुसऱ्या डब्यात भरून ठेवायचा जारा निघाल तो दुसऱ्याकडे भरायचा बारीक निघाल तो अगोदर तो वापरायचा नंतर जारा वापरायचा आणि मीठ पण भरून ठेवायचं. हो मीठ पण भरून ठेवायचं वर्षभर मीठ संपला नाही पाहिजे असा भरून ठेवायचा मग आई पहिलेच आता कसं तुम्हाला जर भाजीपाला लागला तर कसं काय म्हणजे भाजीपाला लागल्यावर आपण केलेलं नसलं की दारेशे लावायचा दारेशे भाजीपाला आपलं भेंड शिरोड काकडी सगळं दारेशे लावायचा डेट बीट भाजीन टाकायला पावसात पावसाळ्याची? काही आपल्याला लागलं तर सहानाचा न्यावाचा अर्धा कपला या जास्त वेळेला मग कल्याणा न्यावाचा नाट्यावर न्यावाचा पहिले घरोघरी असं घराच्या मागे शेंगाचं झाड असं त्यांना शेवग्याच्या शेंगा. पातोरीची पानं आलूची पानं त्याच्यामुळे आपल्याला लागले की पावसाच्या आलूवाऱ्या करायच्या म्हणजे सगळा घरचाच. जवळच हा, घरचा. घरचाच आपला सगळे वस्तू आपल्या घरीच पाहिजे आजूबाजूला असं. आजूबाजू जास्त तर प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर जायला लागायचं नाही. आता आपल्याला समजा तुम्हाला घरच्या आता घरचे पटणी आता- तांदूळ सगळं घरचं असं सगळं घरचा फक्त तेलच विकत आणायचं. हा. माई फिरायला वगैरे जायला मग कशा काय तुम्ही फिरायला आम्ही आताच जावायला लागले आहोत तेव्हा केव्हा फिरायला नवदा वर्षी लागला 14 वर्षाची तारीख जास्ती होईल 20 वर्षी होईल. 20 वर्ष होईल. तुमची तुम्ही सगळ्या पक्क्या मैत्रिणी का? आम्ही 10 जणी आहोत. का बारा जण. बरं. आई मग पापड वगैरे करायचं असतं तर कसं काय पापड आता लागायचे ते आता काय आपल्या घरानंच डाल पिसराची मुरी दांडी फुगवायचं तिथं टाकायचं रातभर सकाळच्या उपसाचं न मग नंतर न्यायचं खल्यान आपले खल्यानवाले टाकायचं सारवाचा खल्यान मग आणले की ते पुरून झटकून न मग जातणीवर डाल करायची जातणीवर डाल केली मग ती उकलीन सराची उकलीन सरली की पेंडा थोडासा टाकायचा त्या सरला सफेद वली की मग काली काली बाजूला चांगली चांगली आणले काले पापड तवा पक्के लागायचे खलकन खलकन मग ते काले पापड अर्धे करायचे आणि अर्धे आपले पापड करायचे मग ते घरानेच करायचे पापड मग पक्क्या जणी बोलवायच्या तू आज येले माझे तर मी तुझे मग म्हणजे एकमेकींना मदत करायला एकमेकीला मजत मग 10-12 जणी जमल्या मग 10-12 जणींचे आपण पण जायचं तेव्हा असं घरानेच पापड करता यायची ती करता द्यायची चावून द्यायचं कणी द्यायची ती करता द्यायची मग सगळ्यांना बसलेल्या बायांना करताना ती जांभला ती द्यायची कोणी केला तर सरबत लिंबू निपलून साखर टाकून करायचा तिचा आणि काही कवा जेवायला बी राहायच्या ना त्या म्हणजे जेवण करीत डाळ भात करायचा पापड बनायचा आई म्हणजे असं पहिला भाकरी पण तुम्ही असं एकमेकीला मदत करायच्या ना कार्य हा, असलं तर. मग हा, भाकरी आता समजा माझ्या घरात कारवे आहे तुला सांगेन बाई मला 25 भाकरी द्या हा बाई मग तुम्ही द्यायच्या 10-15 जणी द्यायच्या मग आपण पण त्यांना द्यायच्या ज्यांचे घर कार्यक्रम असलं तर त्याही बोलतील लगे आई आम्हाला पण द्या ग आता माझ्या घराला कार्यक्रम आहे मग आपण पण द्यायच्या त्यांना असा प्रत्येकाने द्यायच्या तेव्हा 100 लोकी भाकरी बुजायच्या माझी सासू 100 भाकरी बुजायची तोंडा बिंडा द्यायला माझ्या घरात म्हशी होत्या ना मग
मग त्याचा थोडासा दूध वरला, मग तो राज्य तापवायचा, सकाळची साय येली मग ते टोपण काढून ठेवायची. मग तेव्हा काय गिरीस नव्हते ना, मग शिक्का टांगलेला असायचा, त्यावर ठेवायचा तो टोप, मग त्याच्यावर ढाकणा ठेवायचा. मग 4 व्हायले तर बाबा सरळ व्हायले, मग त्याचा आपण तूप करायचा. तो या करायची रवीने घातलं मग तूप पण घरचाच असायचा. हा घरचाच असायचा. मग तेव्हा तवरा तूप काय खायचा, थोडा लावायचा कोणी मामूली. आता भरपूर लेवतो ना आपण असं, तर आता थोडं मामूली लावायचा. मग तूप पण घरचा, दूध घरचा, चावल चोखा घरचा, सगळा म्हणजे घरचाच आपला. भाजीपाला घरचा, भाजीपाला घरचा. आणि मच्छी पण सुकवून ठेवायची. मच्छी पण सुकवून ठेवायची, म्हणजे आपण सुकवून विकत आणलेली मच्छी ती आपण मरक्यान भरून ठेवायची वर्षे. परत वर्ष येतावर ती थोडी आपल्याला खायची. म्हणजे अख्खा वर्षासाठी सगळं हे करून ठेवायचं, हा. साठवून ठेवायचं. तेव्हा भेटच नसं ना आपल्या इकडे, इथे कुठं कल्याणला मार्केट गेले, लांब. हा कल्याणला गेल्यावर भेटायची ना असं. तर म्हणजे वर्षभर ठेवायची बंदरेला कधी. आई मग आता तुमचं सगळं फिरून झाले का? काय काय बघितलं तुम्ही? सगळा पुरा भारत, बाबा अमरनाथापासून 4 धामपासून तुम्ही पण काय? नेपाळ बिपाळ सगळा, म्हणजे सगळा तुमचा ग्रुपच काय एकदम आमचा जायला ग्रुपच असेल. सगळा. आमचा ग्रुप पुरा 10-12 जणींचा भारतच बघितलं. पुरा. काश्या 4 वेळेला, 5 काशी वेळेला, माझी 5 वेळेला होत्या. 5 वेळेला काशी. आता देतो ना आम्ही दोघी हरिदार बनला, काशी झाला, हरिदार झाला, मथुरा झाली, वृंदावन मग झाला. तुमची सगळ्या जणीची किती वर्षाची मैत्री आहे? आमची 20 वर्षाची. 20 वर्षाची मैत्री. मी खालते 31, ही सगळी इकडे एकटीच आहे. म्हणजे कुठे जायचं असल्यावर तुम्ही सोबत सगळ्या जणी हा. एकमेकांना. माझे इथं तेव्हा सगळे फोन जमतात. नव्हता, एकमेकीला माझे सांगायचं इथं घरी. सगळे जमतात ना, मग पैसे विषय लिवा टिपायचे सगळं, ती मालकी करायची माझी माझी मैत्रीण कधी तुझ्यासोबत ना, मैत्रीण सासू घ्या ना शेवटी. 1962ला लगीन झालं आमचं. त्यांचा अगोदर झालेला 4 वर्ष अगोदर. मग तेव्हापासून त्यांची आई आली का आमच्या घरी यायची ना, मग त्यांची 1962 पासून तुझ्या सासूला माझी मैत्री आहे, पक्की मैत्री. म्हणजे आता ते गेल्या तेव्हा ती आमची मैत्री. मग एवढे वर्ष आहे तुमची सगळ्यांची मैत्री टिकून आहे. हो. असं खास तुम्ही आई कुठे जाता म्हणजे? आम्ही पंढरपूरला जातो. आम्ही 10 दिवस राहतो. आमचा माहेर घर समजतो, म्हणजे आई वरील आमचा तोच आहे असा. आम्ही मग जे लोक 10 दिवस पंढरपूरला आम्ही आमचे सगळे मधल्या 10-12 जणी मैत्रिणी येऊ ना, तर आम्हाला तिथं स्वयंपाक करायचा, जेवायचा, खावायचा, आपल्या मनाला लास पुरीच करायची, त्यात लारूच बनवायचे, सगळा घरचाच असं तिकडे बनवून खातो. म्हणजे घरी भेटतं आम्हाला, पण माहेरी गेल्या म्हणून खायचं बरोबर. मग आई बाप आपला तिथंच आहे ना, त्यांना पक्की आपली आऊस येते. जेलू नाही का आम्हाला झोप नाही लागत. केव्हा जाता? कवा जाता आम्ही वारीला पण जातो ना, मध्ये महाशिवरात्रीला जातो तेव्हा 8-10 दिवस फिरत आहो. तू माझा लेकरवाळा, संगे गोपालाचा नेरा, संगे गोपालाचा मोर्यकाने ज्ञानेश्वरी, मागून मुक्ताई सुंदरी, मागून मुक्ताई चोख मेला खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातील या स्त्रिया लग्नानंतर माहेरच्या आणि सासरच्या खाद्य परंपरेचा वारसा अगदी नेटाने चालवतात. अशा सगळ्यांना आमच्याकडून मानाचा मुजरा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.